नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेस निष्ठावंत देशमुख घराण्यात पुन्हा सत्ता. परभणी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने उद्धव सेनेशी आघाडी करून पूर्वी इतक्या जागा जरी मिळविल्या नसल्या तरी सत्तेत मात्र राहण्याची संधी मिळवली. माजी आमदार तथा परभणीचे माजी नगराध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या चिरंजीव गणेश यांची उपमहापौरपदी निवड झाली. गणेश देशमुख यांना वडिलांकडून राजकीय वारसा लाभला आहे. पूर्वीपासूनच हे कुटुंब काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. वडील सुरेश देशमुख हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निकटवर्ती राहिले आहेत. सुरेश देशमुख यांनीही नगरपालिकेच्या राजकारणातूनच आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. काही काळ नगरसेवक राहिल्यानंतर त्यांनी परभणीचा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. हे पद मिळाल्यानंतर त्यांनी काही वर्षातच परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. यात ते विजयी झाले. विधान परिषदेच्या या जागेवर त्यांनी 2दा विजय मिळवला. मागच्या वेळी पराभूत झाले, मात्र मुलगा गणेश परभणीत त्यांचा राजकीय वारसा जोपासत आहे. गणेश यांची ही सलग तिसरी टर्म आहे. मागच्या टर्ममध्ये त्यांना एक वेळा मनपाचा स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळाली होती. यावेळी उद्धव सेनेसोबत एकत्रित लढल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला पूर्वीच कमी जागा आल्या होत्या. त्यातही अनेक दिग्गज उपमहापौर पदासाठी इच्छुक होते. त्यामुळे या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता ताणली गेली होती. चंद्रपूरच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्क लावले जात होते. मात्र माजी आमदार सुरेश देशमुख यांचा ठाम भूमिकेमुळे आघाडीही टिकली आणि उपमहापौरपदही गणेश देशमुख यांना संधी मिळाली. परभणी का जनता ने मैंडेट दिया था हमारे साथ, बट और हम दोनों साथ में थे. और आने वाले दिन में जो है अभी इनको तो मेरे साथ मेरे नगर सेवक बैठे हुए कि जो परभणी के लिए हो सकता है उतना अपना अच्छा काम करने की कोशिश है. और लोगों का मैं शुक्रगुजार हूँ कि हमारी पार्टी को युति के गठबंधन में सरकार